आता मी थोडक्यात दशपुत्रे घराण्याचा इतिहास सांगितला, पण आता मी भविष्य सांगणार आहे। आजोबांनी असं लिहिलंय की त्यांच्या पुढची एक पिढी सोडून त्याच्या पुढच्या पिढीतल्या धाकट्या सुपुत्राकडनं एक अद्वितीय गोष्ट घडणार आहे। ती घटना येत्या 15 ते 20 दिवसातच घडणार आहे। भविष्यात जे लिहिलंय ते सांगणं तुला झेपणार नाहीये। तुमच्या घरात असलेल्या पुस्तकातल्या मंत्राचं कोडं आणि त्याच्या उत्तराच्या अंतिम टप्प्यात एका व्यक्तीचा बळी जाणार। या दोघांचंही म्हणणं तुम्ही मनावरती घेऊ नका, पण नियती तुम्हाला ते विसरू देणार नाही। ते कोडं, ते पुस्तक, त्या नाण्याचा शोध, हे सगळं मला थांबवायचं। त्या गोष्टींमुळे माझ्या मुलाला, माझ्या नातवाला किंवा कुणाच्याही जीवाला धोका निर्माण होईल अशी गोष्ट मला करायची नाही। अण्णा गुरुंनी त्या मंत्राची, त्या कोडाची जबाबदारी माझ्यावर दिली आहे। इतर कुणाच्याही आधी हा प्रवास माझा आहे आणि हा प्रवास मी अर्धवट टाकू शकत नाही। या प्रवासात माझा जीव गेला तरीही चालेल, पण हा प्रवास मी अर्धवट कधीच सोडणार नाही। ते पुस्तक मी नदीमध्ये विसर्जित करणार। मला या घरामध्ये ते पुस्तक नकोय। ते पुस्तक जर का ह्या घरात राहणार असेल ना, ते घरच पेटवून टाकतो। संकटांच्या वेळी मदत करत राहिलास, मला समजूनही न देता निवारण करत राहिलास। मग आत्ताही माझी हाक आहे, सांग मला क्रिश, कोण आहेस तू? कुहू, दारच्या वागण्यानी मध्ये कलंक लागला जरा, पण त्यांनीच पुसला तो। आता त्यांनी कलंक पुसलाय की आणखीन नवीन उद्योग करून ठेवले, कोण असतो? मला कुहूकडून कळलं तुम्ही तुमच्या पैशातून घर सोडवलं। दादा, तुम्हाला फार अभिमान वाटत असेल ना केदारचा? मध्येच गायब होत असलं ते काही मला आवडत नाही। आता तुम्हाला माहिती आहे ना, मला घट्ट धरून ठेवावं लागतं आणि कुणी मला कशाने धरून ठेवतात तर कुणी कशाने, पण तरीही मी हाती लागत नाही। तू कोण आहेस क्रिश? तू देव आहेस का? माझा देवळाशिवाय काहीही संबंध नाही। मग तुझं माझं जमलं। म्हणजे आता तू पहिली पायरी चढलायस। मला कळलं तुम्ही तुमच्या पैशातून घर सोडवलं। शलाकाच्या पैशातून सोडव। दादा, तुमच्या घराला, तुमच्या मुलांना, सोनांना मानायला हवं। बिकट परिस्थितीत सुद्धा वेडेवाकडे मार्ग अवलंबत नाही। तुम्हाला फार अभिमान वाटत असेल ना केदारचा? या सगळ्या प्रकारात काहीतरी गडबड आहे नंतर, आणि मला वाटतं क्रिशलाही त्याची कुणकुण लागली। त्या जागेच्या बाबतीत शंकेला जागा आहे। शलाकाच्या भावाचंही कौतुक केलं पाहिजे ना। का बघू जरा फोन केला, हे घर सोडवण्यासाठी पैसे कुठून आणलेस? दादा, अहो सांगितलं ना, शलाकाच्या भावानी दिले, ती जमीन विकली आणि या पोथीवरती हात ठेवून सांगतेच। दादा पण ठेव। आता सांग, आता या घरातल्या प्रत्येकाला ठरवावं लागेल की आपण नेमक्या कुठल्या बाजूने उभं राहायचंय, सत्याच्या का असत्याच्या, विवेकाच्या का अविवेका? मनुष्य प्राण्याची आहुती दिसतीये मला सारखी। सार्थ, आहुती, मला ना निघून जावंसं वाटतं इथून। लोक, तू जरा शांत हो। लोक, अरे आई म्हणतात ते पटतंय मला। आपण थोडं शांतपणे घेऊया ना सगळं। नको वातावरण गढूळ करायला, खरंच विसरून जाऊया सगळं। अगं कसं विसरून जायचं कुहू, हे सगळं कसं विसरून जायचं? आणि वातावरण ऑलरेडी गढूळ झालं या मूर्खामुळे। अत्यंत मनापासून प्रामाणिकपणे आणि निगुतीने आई दादांनी हे घर वाढवले की नाही? या घरावरती दोनदा डाग लागला केदारमुळे, दुसऱ्यांदा। पहिल्यांदा आपण इथे नव्हतो, पण आता त्या चैतन्य स्वामीमुळे आपण आपल्या घरात आलोय। अख्ख्या घराला अंघोळ घालावीशी वाटते मला। लोक ऐक, प्लीज यार, जाऊ दे बरं। इथे ये, इथे ये, बस बस। पाणी घे।
श्लोक, शांत हो. हे बघ, तू जे म्हणतोस ना ते पटतंय मला आणि कळतंय सुद्धा, पण तू फक्त अर्ध्याच भागाचा विचार करतोयस. पुढच्या अर्ध्या भागाचा पण विचार करून बघ ना. हे बघ, ज्या क्षणी आपल्याला कळलं की हे घर चैतन्य स्वामींनी दिलेल्या पैशातून आपण सोडवलंय, त्या क्षणी तुझं पेमेंट रिलीज झालं. सिद्धिमा, हॅलो. कशी आहेस बाळा? बरी आहे. 21 दिवसांची मुदत झपाट्याने कमी होत चालली. मंत्राच्या बाबतीत काय प्रगती झाली बाळा? नाही, अजून नाही काही झाली. मंत्राचा अर्थ नाही उलगडला अजून? नाही. असं करून कसं चालेल बाळा? मला सांग बरं, कुठे अडकलीस? मी करते मदत. भेट मला येऊन. हो बाळा, लक्षात आहे ना तुझ्या मी सांगितलेलं? 21 दिवसांच्या आत जर मंत्राचा अर्थ उलगडला नाही तर दशपुत्रेंपैकी कोणाच्या तरी जीवाला धोका आहे. आणि तुला हे माहित असूनही तू जर केलं नाहीस तर तुझं मन आयुष्यभर तुला खात राहील बाळा. असं नको करूस. भेट मला लवकर. नाही, मी सध्या वेगळ्या विचारात आहे सिद्धिमा. मी नाही भेटू शकणार तुम्हाला. कसला विचार बाळा? कुहू बाळा, मला नाही सांगणार का? त्यातली बाहुली झाली पाहिजे. वाडीला चाललीस ना? हो. मग फक्त मी सांगते तसं कर. फक्त माझ्या डोळ्यात बघत राहा. आता तू मी सांगेन तसंच वागणार आहेस. यापुढे माझा शब्द तुझ्यासाठी अंतिम असेल. हे काय घेतलं तुम्ही त्यांच्यासाठी? अहो, त्यांच्यासाठी नाहीये, तुमच्यासाठी. माझ्यासाठी? छोटासा भावला? का म्हणून? मी लग्न नाही करायचं म्हणून राहिले म्हणून का? हो, नाही तसं नाही. म्हणजे कधी तुम्हाला माझा राग आला ना तर याला शिव्या घाला, मी समजून शिव्या घाला. माय वुड बी वाईफ मीरा. हाय. नाही सोडा अँड वॉटर मॅम. सोडा या वॉटर. तो विचारतोय तुला सोडा पाहिजे की पाणी पाहिजे विस्की मध्ये. नाही नाही, मला नको. प्लीज बहनजी सारखी वागू नकोस. घे. मला खरंच नको. तुझ्यासाठी काय दूध मागू का? असं वागणं बघून दादासाहेब पण खुश झाले असतील ना? ह्या सगळ्या बदलामुळे दादासाहेबांच्या तब्येतीत पण सुधारणा होईल. आता कोणीकडे चालला सा? आमच्या दरबारची वेळ माहित नाही होत मला. बरं, तुमच्याशी गप्पा मारा आता आम्हाला येळ नाही. लोक ताटकळले असते. रात्रीचे 10 वाजलेत. Seriously, but you guys did a fab job. It was really nice. अरे लोक वेडे झाले होते, वेडे. हे आणि गाईस, हे बघा आपल्या बँडची पहिली कमर्शियल स्माइल.